परिषद आपण का घेतली आणि त्यामध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत? आजची पत्रकार परिषदेचे प्रमुख मुद्दे हेच होते की नगरपालिकेचा लोकमत वापरून एक अनाधिकृत पत्रिका छापली गेली. दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता की बागेचं काम अपूर्ण असताना देखील त्या बागेचं उद्घाटन सोहळा पार पडला. हेच दोन प्रमुख मुद्दे होते. आणि मी महिला म्हणून या शहरामध्ये काम करत असताना माझ्यावरती चुकीचे आरोप लोकप्रतिनिधींकडून केले गेले. त्यांचं असं म्हणणं आमदार साहेबांचं की प्रशासकीय प्रोसिजरनुसार मी ते आधी सूचना दिली होती आणि त्यानुसार ते उद्घाटन सोहळा घेण्यात आले. नाही, तशी सूचना मला अध्यक्ष म्हणून कुठली सीओ साहेबांकडून आली नव्हती किंवा सीओ साहेबांनी तशी कुठली सूचना पत्रिका छापा म्हणून हाके मॅडम कधी केली नव्हती किंवा ती प्रशासकीय पत्रिका स्वतः सीओनी काढलीच नाही. आमचं असं नाना असते तर एकतर मुळात ते उदयालाच आले नसते आणि दुसरी गोष्टी नानांचे संस्कार नव्हते, ते अवताडे घराण्याचे संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलं होतं आणि नानांनी मला मुलीसारखं सांभाळलं होतं. अवताड्यांचे ते संस्कार आहेत. त्यांनाही 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनीला ते घरातून बाहेर काढतील का? याच्यातूनच लोकप्रतिनिधींनी त्यांचे संस्कार आणि महिलांबद्दलचा म्हणजे हे दाखवून दिलेला आहे. हे बघा टक्केवारीवर कोण बोलतोय? टक्केवारी हा बघा आमदार लोकप्रतिनिधींनी टक्केवारीवर बोलणं म्हणजे हे असं झालं की हास्यास्पद आहे. त्यांचं उभं आयुष्य टक्केवारीवर गेलेलं आहे. हे असं झालं की सोचिए के बिल्ली चली हज. त्यांना आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला टक्केवारी देऊन आमदार व्हावं लागलं. अध्यक्ष मॅडम काल मंत्रालयात बैठक झाली नाही, मला त्यातलं काही निमंत्रण वगैरे नाही. नाही, मला नाही होत त्याचा. सुट्टीचे दिवस आहेत, जनहितात आम्ही ते उद्यान सुरू केलेलं आहे. मग जे विरोध करतायत त्यांना त्यांचे लोक आनंद मिळतात. बालपणात नागरिकांना पण लोक आहेत असं तुम्हाला त्यांच्याकडे काय म्हणतात? ते उद्यान आम्ही उद्घाटन केलं. ते सुट्टीचे दिवस आहेत, मे मध्ये सुट्टी असतात मुलांना नागरिकांना. त्या अनुषंगाने आम्ही ते उद्घाटन केले. म्हणजे जनतेला आनंद मिळतो, आनंद मिळतो. तो विरोध करतायत म्हणजे कॉमेंट्स करतायत त्यांना लोक असं आम्हाला काय नकोय, पण तिथं सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ते स्वीकारणार आहेत का? मग हे मे महिना आजच आलाय का? 3 वर्षापूर्वी मे महिना आला नाही होता का? 3 वर्षापूर्वी बाळगोपाळ नाही होते का? 3 वर्षापूर्वी तिथं नागरिक आपल्या पंढरपूरमध्ये उपलब्ध नव्हते का? हा सुट्टीचा महिना आताच पहिल्यांदा आला का? बागेला निधी 3 वर्षापूर्वी आला, बरोबर आहे का? मग तेव्हा ओपनिंग करायचा घाट का नाही घातला? आता कशासाठी? म्हणजे काय लपवण्यासाठी तुमचा 8 तास चालू आहे? काम पण कम्प्लीट नाही. मग अपूर्ण कामाचं उद्घाटन करण्याचा म्हणजे नवीन पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यात पाडायचं घाट घातला. तुम्ही स्वतः शिवसेनेत आहात, आमदार भाजपमध्ये आहे. समन्वय साधून शहराच्या विकासासाठी काय काम केलं जातं असं जनतेचा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या कामासाठी नक्कीच आम्ही समन्वय साधून काम करू. पण चुकीची गोष्ट घडत असेल तर मी एक म्हणजे सुज्ञ नागरिक म्हणून शहराचा मी चुकीची गोष्ट तिथे घडू देणार नाही. तिने सल्ला पण दिलाय आता जाणून आपण पुढे जाऊया. चांगल्या कामासाठी 2 पावलं पुढे, पायात पाय कशाला घालू? 2 पावलं पुढे जाईन. पण चुकीचं काम होत असेल तर मी म्हणजे त्यांच्यासोबत कधीच नसणार आहे. कारण मग तुम्ही उद्या काही पण अर्धवट काम करताना आणि ओपनिंग झालं म्हणजे असं त्यांनी केलंय. पण नुसती खडी हातरून मंगळवेढ्यात रस्ते काम झालं म्हणून उद्घाटन पार पडलं. आज त्या रस्त्यावर जाऊ शकत नाही तुम्ही, अशी वाईट अवस्था झाली आणि 3,500 कोटीचा निधी आला म्हणून डंका वाजवलाय. जाऊन तुम्ही एकदा पाठपुरावा करा आणि मला सांगा. चांगल्या कामासाठी हातात 2 पावलं पुढे जाणार होता हात का घालू? 2 पावलं पुढे. नगराध्यक्ष म्हणून जनतेला उद्यान चालू राहणार का नाही, नेमकं काय असणार? पुढची भूमिका काय? मी त्या उद्यानाच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावून तिथली जी अपुरी कामं आहेत ती पूर्ण करून, तिथं टॉयलेट वॉशरूमची सुविधा करून, तिथल्या ज्या काही अपुऱ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करून, तिथं जे काही म्हणजे अजून सोयी सुविधा लागणार आहेत त्या पूर्ण करून स्वतः पाठपुरावा करून ते उद्यान चालू करू. तुमच्याकडे फिरून यायची काय गरज चालली मला? मी एकनाथ शिंदे गटात सामील झाली आहे. मी माझ्या नेत्याकडून काय माहिती झालाय शिंदे साहेब बघून घेतील ना. तुमचं काय आम्हाला सांभाळायचं कुणाला?
अवतने म्हणतात. तुम्ही तुमचं बघा म्हणा, मी माझं बघते, माझ्या नका सक्षम चला चला